ना घमंड में रहती हूँ ना गुरूर में रहती हूँ, बस जिनके विचार नहीं मिलते उनसे कोसों दूर रहती हूँ। हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। गुड इव्हनिंग आणि गुड नाईट सुद्धा म्हणता येईल, कारण हा व्हिडिओ झालेला आहे रात्रीला सुरू आणि कधी कुठे कसं हे तुम्हाला मी पुढे सांगते, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आज व्हिडिओची सुरुवात नवीन ठिकाणाहून झाली होती, म्हणूनच नवीन लुकमध्ये झालेली होती आणि आज आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बाहेरच होतो, म्हणजे आजचा ब्लॉग हा बाहेर संपून बाहेर सुरू होऊन तर खूप सारी धावपळ होऊन कामं वगैरे जर झाले असतील आणि आपल्याला जर स्वतःला थोडासा वेळ द्यावासा वाटत असेल, आपण पण स्वतःवर प्रेम करावंसं वाटत असेल, तर स्वतःच्या आवडीच्या गोष्टी 1-2 महिन्याला तरी नक्की करा बरं का। मग ते हॉटेलला जेवण करायला जाऊ दे असो, किंवा पिक्चरला वगैरे जायचं असू द्या, किंवा तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरायचं असू द्यात, 1-2 मंथमध्ये एकदा तरी जे शक्य होतील त्या गोष्टी करा। दूरपर्यंत फिरायला नाही गेलात, दूरपर्यंतच्या आपल्या आवडत्या गोष्टी नाही केल्या तरी चालेल, पण जितक्या जवळच्या म्हणजे 1 दिवसाचा प्रवास असतो किंवा 1-2 तासाचा जो टायमिंग असतो की स्वतःला खुश ठेवता येतील, त्या टायमिंगमध्ये तितका तरी वेळ स्वतःसाठी काढा, ज्याच्याने आपलं माइंड सुद्धा फ्रेश होतं आणि आपल्याला सुद्धा वाटतं की आपण आपल्यासाठी जगत आहोत, आपण आपल्याला आनंदी ठेवत आहोत आणि या धावपळीच्या आयुष्यामध्ये, या कामाच्या ह्याच्यामध्ये आपण आपल्यासाठी पण कुठेतरी जगून आपला पण विचार करत आहोत। अशा काहीशा गोष्टीमुळं, अशा जीवनामुळं आपल्या स्वतःसाठीचं जीवन जगणं आपण विसरून जातो, त्यामुळे स्वतःसाठी पण जगायला शिका। तर असंच काहीतरी जगण्यासाठी, स्वतःला थोडंसं खुश करण्यासाठी आज मी बाहेर आलेली आहे। बाहेर गेलं की राजला फक्त आणि फक्त पाणीपुरीच आवडते, कारण ते तिखट नसते ना आणि त्यामध्ये ऑप्शन असतं तिखट पाणी वगैरे नाही टाकायचं, त्याच्यामुळे त्याला जास्त आवडते। आता बघा पुढे तो काय बोलतोय। मी एक्स्ट्रावालं तिखट पाणीपुरीचं पाणी मागितलं होतं, त्याला वाटलं मी त्याच्याच पाणीपुरीमध्ये टाकणार आहे। मामा कसला आहे फोटो बरं तोंड भरायली। बाहेर गेलं की रातची सर्वात अगोदर आवडणारी डिश म्हणजे पाणीपुरी, त्याच्यामध्ये रगडा एक्स्ट्रा आणि तिखट पाणी नाही आवडत त्याला, बाकी सगळं काही मस्त आणि जास्त पाहिजे असतं। तर तशी त्याला आवडते तशी त्याच्या पाणीपुरीची ऑर्डर वगैरे दिली आणि मला पण पाणीपुरी वगैरे घेतली। मला माहिती नाही 2-4 महिने झालं, त्या 2-4 मंथमध्ये फक्त 2च वेळेस मी आता ही पाणीपुरी खाल्ली असेल, पण मनासारखं काही मनच भरत नाहीये बरं का, माहिती नाही, एकतरी मला माझ्या आवडीची पाणीपुरी जशी टेस्ट पाहिजे तशी भेटत नाहीये आणि हल्ली मी जिथे जाऊन पाणीपुरी खायची ना, तिथली पण टेस्ट आता बिघडलेली आहे, त्याच्यामुळे ना माझी चॉईस बदलायला लागली असं मला वाटतं। पण माझी ना खूप इच्छा आहे मनासारखी पाणीपुरी जास्त प्रमाणामध्ये खायची, पण आता ही माझी फर्स्ट टाइम आहे आणि याच्या अगोदरच 1 सेकंड झालं होतं, 2 वेळेस खाल्ली, पण 2 वेळेस पण मनासारखी नाही। पण याच्यानंतरचं एक ब्लॉग मी नक्की दाखवेल की माझी अशी इच्छा आहे की मी किती पाणीपुरी खाऊ शकते आणि कुठल्या आवडीच्या ठिकाणाची तू खाणार आहे ते पण तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल। तर चला मग इथं पाणीपुरीच्या ऑर्डर दिलेली आहे आणि इकडे आली माझी पाणीपुरी आणि मी ऑलरेडी प्लेट्स माझं स्वतःचं फर्स्ट अगोदर चालू केलं होतं खायला। आता जिथे आम्हाला जायचं होतं ना, तिथे थोडंसं उशिरला जायचं होतं बरं का। उशिरला म्हटलं तर लातूरचे सगळे लोक झोपल्यानंतर जायचं होतं असं म्हटलं तरी चालेल बरं का, कारण आम्ही पाणीपुरी पण खायला उशिरलाच गेलो आणि तसं तर पाणीपुरी खाण्यासाठी नाही वगैरे गेलो होतो, जेवण वगैरे केलं नव्हतं आणि काहीतरी खाऊ वाटत होतं जिथे आम्ही जाणार होतो ना त्याच्या अगोदर।
मग तिथे जाऊन आम्ही परत आलो की इथे काहीतरी खाऊयात आणि मग रिटर्न तिकडे जाऊयात. असं झालं की आता लातूरमध्ये काही दिवस झालं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत, त्याच्यामुळे ना पोलीस गाड्या वगैरे खूप साऱ्या फिरत आहेत आणि जास्त उशीरपर्यंत शॉप वगैरे ना ओपन ठेवायला त्यांना परवानगी नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी आतमध्ये हे शॉप ओपन ठेवले होते आणि ज्यांची ऑर्डर आहे ना त्यांना आतमध्ये देऊन ते शटर त्यांनी बंद करून घेतलेलं होतं. तर आम्हाला ऑर्डर आतमध्ये दिली होती आणि शटर जे आहे ना त्यांनी पूर्णपणे ऑफ केलेलं होतं, कारण तिकडे पोलिसांच्या गाड्या वगैरे थांबत होत्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी कोणाला ऑर्डरसुद्धा द्यायचं बंद केलं होतं, कारण त्यांचं शॉप बंद करायचा टायमिंग झाला होता. तर पाणीपुरी घेतली, त्यानंतर घेतली इकडं पावभाजी वगैरे. मग पाणीपुरी प्लेट खाल्ली होती मी, त्यानंतर थोडीशी पावभाजीसुद्धा टेस्ट केली आणि अशा पद्धतीने आमचं इकडं पोट भरलेलं होतं. आमच्या उंदीर मामाचं सुद्धा एक पाणीपुरीमध्ये पोट भरलेलं होतं. सध्या दाताचा प्रॉब्लेम होत आहे, मग सतत त्याचं चालू असतं दाताला, मम्मा असं व्हायलं, मम्मा तसं व्हायलं. मला हे समजत नाही, पावभाजीमध्ये चम्मच का देतात? भाजी एक्स्ट्रा खायची असते का? हां समजायचं किती द्या. लव यू मम्मा. मिच्छू मम्मा. किच्छू मम्मा. कुठला पिक्चर बघायचा आहे? धुलंधर. 8 ते 15 दिवस झालं आमचं चाललं यायचं म्हणून, आणि काही गोष्टीमुळे मी थांबले होते कारण मला जायचं होतं तेव्हा, पण ते नाही झालं शक्य. वेट अँड वॉच पण संपला, त्याच्यानंतर म्हटलं आता मग पिक्चर संपवून जाईल. आणि खूप सारं वेट अँड वॉच केलं. फर्स्ट टाइम पण असं काहीतरी झालेलं आम्हाला ते पिक्चर बघायचं आहे म्हणून. आणि याच्या अगोदर पण एक दुसरा पिक्चर होता, तो पण तसंच निघून गेला बघायचा म्हणून. त्याच्यानंतर फायनली आता आज मुहूर्त आलेला आहे. बाकीच्या गोष्टी सांगतो तुम्हाला पुढे, कंटिन्यू करू. बोललं की आज लास्ट आहे आणि याच्यानंतर तो मूवी नाही आहे. तर म्हटलं बरं झालं, खूप दिवसापासून मला यायचं असं चाललं होतं. ज्या दिवशीपासून मूवी आला ना तेव्हापासून मला कोणासोबत तरी यायचं होतं. आणि खूप वेळेस असं मला वाटलं पण ज्यांच्यासोबत मला जायचं आहे ते स्वतः मला विचारतील आपण जायचं का वगैरे आणि वेळ काढतील, पण असं काही झालं नाही. त्याच्यामुळे माझा खूप सारा मूड ऑफ झाला. तर मी 1-2 वेळेस मूवीला जाण्यासाठी हिंट दिली होती, पण नक्की यायचंच नव्हतं माझ्यासोबत. त्याच्यामुळे मी काय फोर्स नाही केलं. मग काय आज म्हटलं जाऊयात आणि इथे गेल्यास खूप भारी वाटलं बरं का. त्यांनी म्हटले आजच मूवीचा एंड आहे, उद्यापासून नाही आहे. म्हणलं काहीतरी लॉटरी लागल्यासारखी झाली. मग संध्याकाळची उशिरा मूवी होती, 11 वाजता. आतमध्ये आलं तेव्हा मूवी काय स्टार्ट झालेलीच होती. मग मी गेलो आतमध्ये आणि थोडासा मूवी वगैरे पाहिला. थोडासा म्हटल्यापेक्षा मूवी पण खूप मोठा होता बरं का. मग मध्येच इंटरव्हेल वगैरे झाला. मग आम्हाला इकडे काय पॉपकॉर्न वगैरे खूप साऱ्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या. बाहेर थोडंसं खाल्लं होतं, घरी काही जेवण केलंच नव्हतं. मग इथे फर्स्ट टाइम पाहिलं की फ्रीमध्ये वॉटर आहे आणि बेस्ट काहीतरी कूल असं काहीतरी लिहिलं होतं त्याच्यावरती. म्हटलं कधीच नाही पिलं. जेव्हा पण कधी आम्ही आतमध्ये आलो तेव्हा एकतरी घरून पाणी बॉटल घेऊन जायचो किंवा मग इथेच आम्ही बिस्लरीची बॉटल वगैरे घेत होतो. मग सगळेजण पित होते. मग मी विचारलं नेमकं तिथे काय आहे, कॉफी चहा वगैरे आहे का? तर ते मला हसत होते. त्यांनी बोललं की कॉफी चहा वगैरे काही नाही आहे, तिथं पाणी असतं. म्हटलं चला मग फ्रीमध्ये आहे तर आपण पण त्याचा हे घेऊयात, आनंद घेऊयात. मग राजने आणि मी तिथं थंडगार असं पाणी पिलं. आणि इथं पीव्हीआर टॉकीजला ना इथे मुलांसाठी खेळायला वगैरे थोडंसं आहे. मला वाटतं हे जेव्हा इंटरव्हेल वगैरे होतो तेव्हा टाईमपास वगैरे करण्यासाठी असेल एक, नाही तर ना जेव्हा कधी मूवी पाहण्यासाठी फॅमिली वगैरे येते ना, आणि काय होतं मध्येच ना असं मुलं खूप रडत असतात, काही मुलं रडके असतात, काही मुलं मस्त असं मूवी एन्जॉय करतात, पण काही मुलांना त्यांच्या फॅमिलीला वगैरे मूवी पाहू देत नाहीत. मग त्याच फॅमिलीमधला एक जण मेंबर बाहेर येतो मुलांना वगैरे घेऊन आणि ते मस्त असं इथं काहीतरी खेळणी वगैरे हे सगळं काही देऊन छान असं नादी लागतो. या गोष्टीसाठी आहे. मला तर असं वाटतं. बरं तुम्हाला काय वाटतं सांगा बरं कमेंटमध्ये. जेव्हा पण मी कधी येते आणि ह्याला पाहते ना तेव्हा मला तोच विचार येतो की हे मुलांना रडू नये वगैरे, एन्जॉय करावं म्हणून त्याच्यासाठी आहे. तर 1-2 वेळेस मला पण हे कामी आलं होतं. जेव्हा राज रडत होता ना, थोडासा लहान होता, 2 वेळेस आलो होतो ना, तर असंच राज रडत होता. तर त्यानंतर राजला पण आम्ही थोडंसं इथे एन्जॉय करायला सोडलं होतं. मग मधल्या इंटरव्हेलमध्ये राजला वॉशरूमला वगैरे जायचं होतं, तिथे गेलो, तिथे पाणी वगैरे पिलं आणि इथे घ्यायचे होते
पॉपकॉर्न वगैरे आणि पेप्सी. अगोदरच म्हटलं फक्त पॉपकॉर्नच घेऊयात, पण नंतर म्हटलं मला पॉपकॉर्नशिवाय तर काय चालतं, राजला पॉपकॉर्नची जास्त गरज आहे पण मला पेप्सी वगैरे जास्त आवडते. मग आम्ही इथं दोन्ही घेतलं, पॉपकॉर्न आणि पेप्सी. तर बघा माझं बाळ किती गुणी आहे, इथे बिल ना जपून ठेवलं, शेवटपर्यंत पिक्चर संपेपर्यंत बिल त्याने जपून ठेवलं. मी म्हटलं नको ठेवून दे, तर तो काय बोलत होता माहिती आहे का, काही ठिकाणी असं होतं ना पिक्चरचं तिकीट वगैरे काढल्यानंतर आतमध्ये पण एक वेळेस पिक्चरचं तिकीट दाखवावं लागतं, यासारख्या गोष्टीचा थोडा त्याला अनुभव आलेला होता. त्याच्यामुळे तो बोलत होता मम्मा आपण पॉपकॉर्न आणि पेप्सी घेतलेली आहे ना त्याचं पण तिकीट आपण ठेवायचं असतं, नाहीतर आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी आपल्या हातामधला पॉपकॉर्न आणि पेप्सी घेतात आणि तुम्ही घेतलं तर त्याचं बिल दाखवा असं म्हणतात. तर मला थोडंसं हसायलाच आलं बरं का, मुलांना थोडे थोडे आपले बघून किती अनुभव घेतात ना तेच कळत नाही. तर आतमध्ये आल्यानंतर ह्या मेन पॉईंटला ना थोडंसं डोळ्यात पाणी आल्यासारखं, कारण तिनं इमोशनलच इतकी झाली होती, कारण तिनं खरं प्रेम केलं होतं आणि निस्वार्थ प्रेम केलं होतं. त्याच्या बदल्यामध्ये तिला जे भेटलं होतं ना ते खूप वाईट होतं तिच्यासाठी बरे का. तर या ठिकाणी मला एक वाक्य सुचतं म्हणून मी तुम्हाला सांगते की मजबूरियाँ इतनी भी नहीं होनी चाहिए कि मजबूरी हो के आगे किसी का निस्वार्थ प्रेम भी ना दिखाई दे. अगर आपकी मजबूरियाँ होती है तो आप किसी को प्रेम में भी नहीं डालना चाहिए. तर मग कसं वाटलं सांगा बरं, तिथे मला ते सुचलं मी म्हणून तुम्हाला सांगितलं बरं का. आणि मला खरंच तिच्यासाठी खूप वाईट वाटत होतं. मम्मा मला पण पेप्सी प्यायची आहे दे म्हणून. तर त्याला विचारलं होतं मी तू नाही पिणार असशील तरच मी घेईल, तर बोलला होता हो. पण नंतर आतमध्ये गेल्यानंतर काय म्हणतोय माहिती का, मम्मा पेप्सी तुझ्यासाठी आहे आणि पॉपकॉर्न माझ्यासाठी आहे ना, मग तूच ठरव तुला पॉपकॉर्न पाहिजे का पेप्सी. मी म्हणलं पेप्सी पाहिजे आणि पॉपकॉर्न सुद्धा पाहिजे. तर तो पॉपकॉर्न आहे ना त्याच्याजवळ ठेवला होता आणि तो काय बोलत होता माहिती आहे का, जेव्हा जेव्हा तू मला पेप्सी टेस्ट करण्यासाठी देशील ना थोली थोली तेव्हाच मी माझं पॉपकॉर्न तुला देईल म्हणे. मग नाही म्हणलं मी तसं काही नाही आहे. तर ठीक आहे मम्मा मी 2 वेळेस दिल्यानंतर तू मला 1 वेळेस दे म्हण, अशा पद्धतीने असं त्याचं चालू होतं. पण मी त्याला काही जास्त दिला नाही. शेवटी मी मम्मा आहे आणि ते बेबे आहे, मग मम्माचंच ऐकावं लागेल ना बेबेला. तर शेवटी माझ्या बाळाने माझं ऐकलं, फक्त थोडंसं स्टार्टिंगलाच त्याने टेस्ट केलेलं होतं. तर मला आणखीन एक वाक्य या ठिकाणी बोला वाटते बरं का. तो त्याच्या ठिकाणी योग्य होता ते त्याला माहिती होतं, पण त्याच्या नजरेमध्ये त्यानं कधीही चुकीचंच होता बरं का. कारण स्वतःचं किरदार काय आहे, स्वतःचं रंगरूप काय आहे, किंवा स्वतः कसा आहे, किंवा स्वतः कुठल्या गोष्टीसाठी कुठल्या हेतूने तिकडे आलेला आहे हे त्याला माहिती होतं ना. मग ना त्यानं तिच्या प्रेमात पडायचं होतं ना तिला प्रेमात पडायचं होतं ना तिला काही त्रास होईल असं काही वागायला पाहिजे होतं. अगोदरच तो तिच्यापासून दूर राहायला पाहिजे होता, कारण तो दूर राहिला असता तर तिलाही तितका त्रास झाला नसता. त्यानं त्याच्या स्वतःच्या मनानं जेव्हा वाटलं तेव्हा तिच्यावर प्रेम केलं, आणि जेव्हा त्याचं सगळं काही करून झालं काम वगैरे, आणि जेव्हा त्याला वाटलं की आता आपलं काम संपलेलं आहे आपण जायला पाहिजे, तेव्हा तो जायला निघाला. पण त्याच्यामध्ये त्रास मात्र फक्त तिलाच भोगावा लागला ना. त्याची सच्चाई काय आहे आणि झुटी कहाणी काय आहे ते त्याला माहिती होती, पण त्यानं त्याची सच्चाई आहे ना सगळी लपवून ठेवली बरं का. असं प्रत्येकाने किंवा कोणीच असं नाही करायला पाहिजे असं तर मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही आलो घरी. माझं बाळ बघा इकडे बिल कसं जपून ठेवलं होतं. तर आम्ही घरी आलो, गेटमध्ये आलो, खूप सारा उशीर झालेला होता, आता झोपायचं होतं आणि राजला लवकर स्कूलसाठी उठायचं होतं. तर मग फॅमिली जाता जाताना मी तुम्हाला एक वाक्य सांगते जेणेकरून आपल्या व्हिडिओचा सुद्धा एंड होईल आणि पिक्चरचा सुद्धा एंड होईल बरं का. अगर किसी की खुशी हमारे बिना ही पूरी होती है तो वहाँ से चुपचाप लौट जाना ही सबसे बड़ा बलिदान होता है. टेक केयर, गुड नाइट.